संसद भवनाच्या परिसरातील कथित घटनेची निष्पक्ष चौकशी करून हिंदू देवदेवता आणि परंपरांचा अवमान करणारे बिहारमधील खासदार पप्पू यादव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। संसद भवन परिसरातील आंदोलनादरम्यान बिहारमधील पूर्णिया इथले खासदार पप्पू यादव यांनी हिंदू धर्मातील पवित्र साधू संत, परंपरा, भगव वस्त्र आणि प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा प्रकार घडलाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहिता 2023 तसंच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून या खासदारावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभा तसंच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं करण्यात आले। या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। संबंधित घटनेतील व्हिडिओ, छायाचित्र, डिजिटल पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची पडताळणी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र तोरसकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार घोरपडे, राज्य संघटक मनोहर स्वरप, कार्याध्यक्ष अभिजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिलाताई माने, जिल्हा प्रवक्ते सुनील सामंत, शहर उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहर प्रमुख अजय सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।